शेवटपर्यंत लढा लढवला, हाताला काय आलं नाही याचं दुःख आहे. आणि माझं फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. उद्या सगळ्यांनी जावा, पेपर द्या. मला पण पेपर द्यायचा आहे, मी पण निघालेले आहे, माझी कंडिशन नाही आहे, तरीही जाऊन मी पेपर देऊन येईन. तुम्हीही द्या, पुढचं बघू आपण. मग आता काय बोलणार मी याच्यावरती सर, संपले ना पेशंट, आता कोण येतं सांगा. आम्ही शिष्टमंडळ आमचं सरांना भेटायला गेलो होतो. आमची सह्याद्री इथे भेट झाली त्यांची. तर सर बोलले की आम्हाला दोन्ही साईडून प्रेशर आहे आणि तरीही मी हा मुद्दा जे काही असेल डिसिजन त्यांचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही असेल ते आजच निकालात काढतो. तर तसं काही आम्ही त्या दिवशी वाट बघितली तर तसं काही झालं नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घ्यायचं ठरवलं, जेणेकरून की बाबा नक्की तुमचा कॉल काय, आम्हाला आता स्पष्ट करा तुमची भूमिका, हो किंवा नाही, म्हणजे जे काही असेल. तर आम्हाला भेट नाकारली त्यांनी तिथं, आम्हाला काही भेटू दिलं नाही त्यांना. तर मग त्यानंतर आम्ही आता मनोज दादा जरांगे पाटलांनी असेल किंवा काही आमचे विद्यार्थी रस्त्यावरती आंदोलनाला उतरले, कारण की एवढे दिवस मुलं संयम ठेवून होती आणि एक्झाम 4 दिवसावर असताना मुलांचे पेशन्ससुद्धा संपले. त्याच्यामुळे ते शेवटी त्यांच्या संयमाचा अंत झाला म्हणावं लागेल आणि मुलं रस्त्यावरती उतरली. आत्ता जर तुम्ही जाऊन बघाल सदाशिवपेठमध्ये किंवा पुण्यामध्ये छावणीचं स्वरूप आलं आहे सर तिथं. म्हणजे हे विद्यार्थी आहेत सर, म्हणजे हे काय सरकारच्या विरोधात नाही आहेत, सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, स्वतःच्या भूमिका घेऊन आलेत. त्यांना त्यांच्यावरती जाणवलं अन्याय झाला आहे म्हणून आलेत. बाबा रामराज्यात त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा होती म्हणून आले होते. आज तुम्ही बघाल उद्या पेपर आहे आमचा, आम्ही आजही इथेच आहे. माझं सेंटर सातारा आहे. माझी आत्ता कंडिशन उभं राहण्याची सुद्धा नाही आहे, तरी मी आत्ता इथे. आता इथून जाताना मला माहिती नाही मी व्यवस्थित पोहोचेल की नाही, चक्कर येऊन पडेल मध्ये, मला माहिती नाही, तरी मी इथं उभी आहे. आणि आम्हाला CM सरांनी आता एवढंच सांगितलं आहे, कारण आज जे एवढं सगळं आम्ही प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये त्यांचे फक्त एवढेच शब्द आहेत. काल तर त्यांनी पूर्ण दिवस तात्काळच ठेवलं, आता सांगतो मग सांगतो वगैरे. आणि आज त्यांचे असे शब्द आहेत की मी काही कुणाला वाऱ्यावरती सोडणार नाही. जे काही 12-13 हजार विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय त्यांना मी न्याय देईन. तोडगा असेल तुम्हाला वाटतं? आमचं वैयक्तिक मत असं होतं सर की सरांनी लिंक ओपन करून द्यायला हवी होती, म्हणजे शासनाने GR काढायला हवा होता. त्यानंतर आयोगाने लिंक ओपन करून दिली असते आणि जे विद्यार्थी अपात्र ठरत होते त्यांचे फॉर्म भरून घेतले असते आणि आपण पेपर त्यांना वेळेत घ्यायचा होता घेतला असतं. कारण हे जर गोष्टी 5-6 दिवस अगोदर केल्या असत्या त्यांनी तर बहुतेक एक्झाम वेळेवरतीच झाली असती किंवा घेता पण आली असती. आता सिच्युएशन अशी आहे की जर आज लिंक ओपन करून दिली त्यांनी किंवा त्यांचा जो डिसिजन असेल तर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि 10-15 दिवस पेपर पुढे गेला तरी हरकत नाही आणि 15 दिवसांनी पेपर घ्या तुम्ही, असं आमचं मत होतं. पण त्यांनी आम्हाला अजूनही काहीच कळवलं नाही, फक्त कुणावरती अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही भूमिका स्पष्ट पण नाही केली. दरम्यान तुम्ही जे प्रयत्न करत होता त्यांच्यावर काही बाकीच्यांकडून आरोप करण्यात आले की हे कुठेतरी स्पॉन्सर आंदोलन आहे किंवा मुद्दामून एक्झाम पुढे ढकलण्यासाठी केलेलं आहे सरकारच्या वतीनं किंवा सरकारचे बी काही प्रतिनिधी? नाही सर, त्यांच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी पोचलेल्या आहेत. हे काय पोस्टपोनचं आंदोलन नाही आहे सर, कारण गेले 7 महिने झालं मुलं प्रयत्न करत आहेत. कालाची गोष्ट नाही ना, जर पोस्टपोन करायची असते म्हणजे एक्झाम वेळेवरती हवी होती म्हणूनच तर मुलं गेली 7 महिने पळपळ पळत आहेत ना आंदोलन करून किंवा ह्या गोष्टी. आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं ना सर आत्तापर्यंत, थांबा, निकाल देतो, सांगतो. मग त्यांचं कर्तव्य होतं असं माझं वाटतंय. आता आम्ही तर शेवटी विद्यार्थी कुठपर्यंत पळणार आम्ही, आता आमचे पण पेशन्स संपलेत सर, एवढंच बोलेन. नाही पण आता पण दादा बोलले की काहीतरी तोडगा निघणार आहे आणि ते तोडगा निघणार आहे सर. पेपर झाल्यानंतर तोडगा तुम्ही निघून काय करणार सांगा. आता मुलं मुकायची ती मुकणार. आता तुम्ही एक्झाम पुढे 15 दिवस ढकलून मुलांना चान्स देऊ शकत होता. आता 15-20 हजार मुलांसाठी तुम्ही परत एक्झाम घेणार आहे का? बाबा ह्या मुलांची एक्झाम होऊन जाऊ द्या आणि 15-20 हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांची परत सेपरेट व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती. आणि आम्ही एवढे दिवस होप लावून बसले तर त्यांचं कर्तव्य होतं भूमिका स्पष्ट करणं. अजून पण आम्हाला गाजरच दाखवली गेली. एवढंच. उद्या तुमचा पेपर